आणि आत्ताच एक महत्त्वाची बातमी येते भिवंडीतून। भिवंडी महापालिकेचे काँग्रेसचे सभागृह नेते त्यांची हत्या करण्यात आली अशी बातमी येते। मनोज म्हात्रे यांचं नाव आहे आणि काही अज्ञात हल्लेखोर आले, त्यांनी म्हात्रेंवर गोळीबार केला आणि त्यांच्यावर कोयत्यानेही वार केले। त्यानंतर त्यांना ठाण्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तिथं त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। सुहास रेळेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सुहास, काय अधिक माहिती आहे? काही कारण समजलंय का? मयूरेश, भिवंडी महानगरपालिकेचे काँग्रेसचे सभागृह नेते होते मनोज म्हात्रे। हे आपल्या इमारतीखाली काही कामानिमित्त खाली आले होते। त्याच वेळेला काही अज्ञात लोक तिथे आली आणि त्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला। प्रथम गोळी झाडली आणि त्यानंतर कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला। हे भिवंडीतील अंजूरफाटा म्हणून एरिया आहे, ओसवालवाडी, त्या ठिकाणची ही घटना। इमारतीच्या खाली आले असं त्यांच्यावर हल्ला झाला अचानक, आणि त्यानंतर लोकांनी त्यांना उचलून ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल नेलं होतं, पण त्या ठिकाणी नेताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेलं आहे। सुहास, या घटने पोलीस काय म्हणतायत? तपास कुठपर्यंत आलाय आणि काही कारण याच्या मागचं कळलंय का? पूर्ववैमनस्य आहे किंवा राजकीय कारण काही आहे? मयुरेश, मनोज म्हात्रेवरती काही दिवसापूर्वी नारपोली एरियामध्ये देखील हल्ला झाला होता। त्यामुळे पोलीस ते देखील शोधतात की यापूर्वी कोणी हल्ला केला होता, त्याचसमोर त्याचा रेकॉर्ड काढून त्याची कोणाशी वैमनस्य होते या संदर्भात पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत आणि त्याचे मागचे पुढचे काही रेकॉर्ड्स आहेत का किंवा त्यांच्यावर कोण हल्ला केला, त्यांची कोणाची दुश्मनी आहे का, या संदर्भात पोलीस शोध घेत आहेत। धन्यवाद सुहास, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। लक्ष ठेवून राहा या प्रकरणातल्या सगळ्या तपासावर। त्यामुळे भिवंडी महापालिकेचे काँग्रेसचे सभागृह नेते त्यांची हत्या करण्यात आली आहे। भिवंडीमध्ये नाही, पण बाकी राज्यामध्ये राजकीय तापमान सगळं वाढलेलं असताना त्याच वेळेस काँग्रेस सभागृह नेत्याची अशा प्रकारे हत्या झाली आहे।